मतदान करायला विसरू नका. सर्वांनी मतदान करा. मतदान करा. मतदान करा. मतदान करा. मतदान करा. चला मित्रांनो, आज 15 जानेवारी नाशिक महानगरपालिकेची सार्वजनिक निवडणूक आहे. या मतदानाविषयी डॉक्टर पवार सर आणि डॉक्टर गिरीश पाटील सर आपल्याशी बोलत आहेत. आज खरा म्हणजे लोकशाहीचा उत्सव दिवस आहे. भारत आज स्वतंत्र झाला आणि भारतामध्ये घटना स्थापन केली गेली. त्यानुसार दर पंचवार्षिक लोकनियुक्त नगराध्यक्ष नगरसेवक आपण महानगरपालिकेत निवडून देतो. कारण असं असतं की आपण आपलं संरक्षण करण्यासाठी आपल्याला आपल्या प्रभागातील कोणीतरी ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ व्यक्ती पाहिजे असते. सामाजिक कार्यामध्ये भाग घेताना आपण आपल्या प्रभागातून एक व्यक्ती आपलं कार्य करण्यासाठी, आपला परिसर स्वच्छ करण्यासाठी, आपल्याकडे जे गटार किंवा आपण तो रस्ते हा जो विभाग आहे हा क्लीन करण्यासाठी, आपल्याला लागणाऱ्या सर्वसाधारण सुविधा पुरवण्यासाठी आपल्याला नगरपालिकेमध्ये आपल्या प्रभागातून 4 नगरसेवक निवडून द्यायचे असतात. खरं म्हणजे आज लोकशाहीचा उत्सव दिवस आहे. या दिवशी प्रत्येकाने घरातून बाहेर पडताना आपल्या फॅमिलीसह, आपल्या नातू मुलांसह या ठिकाणी मतदानाचा हक्क बजवायचा आहे. हा बजवताना सुद्धा आपण आपल्या प्रभागातला सुज्ञ, सुशिक्षित आणि सर्व परिसरात जाणणारा माणूस, व्यक्तिमत्व असं आपल्याला नगरपालिकेमध्ये आपल्या नाशिक शहराचा विकास करण्यासाठी पाठवायचा असतो. नमस्कार नाशिककर, मी गिरीश पाटील बोलतोय. गामणे ग्राउंड येथील ज्येष्ठ नागरिक, आमचे मॉर्निंग ग्रुप ज्येष्ठ मंडळ यांच्या ग्रुपमध्ये मी बोलतोय. आणि या चॅनलच्या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतोय की आज आपण आपलं पवित्र जे कर्तव्य आहे ते करायचे. भारतीय राज्यघटनेने आपल्याला जो अधिकार दिलाय मतदानाचा, तो अतिशय महत्त्वाचा आहे, पवित्र आहे. आणि तेवढंच पवित्र तुम्ही या ठिकाणी जपलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं, आपण जे काही सकाळी मतदानाला गेलं पाहिजे. आज दिवसभरात आपल्याला वेळ दिलेला आहे, दिवसभरात तुमच्या सवडीनुसार जाऊन अवश्य मतदान करा. नाही तर काय होतं, संपूर्ण 5 वर्ष तुम्ही नगरसेवकांना शिव्या घालतात, नावं ठेवतात. ती वेळ तुमच्यावर येऊ नये. योग्य उमेदवार तुम्ही निवडला पाहिजे. का, जसं एक बाप असतो, त्याला तिची मुलगी द्यायची असते आणि तो कन्यादान करतो, तर कन्यादान करताना तो विचार करतो की आपल्याला आपली मुलगी कोणाकडे द्यायची, तिचे सासरे कसे, मुलगा कसा, दीर कसा, काय व्यसनी आहे का नाही आहे. जेवढी काळजी आपण आपली मुलगी कन्यादान करताना करतो, तेवढंच निकष तुम्ही नगरसेवकांना लावा की आपली नाशिक महानगरपालिका ही कोणाच्या हातात द्यायची, आपल्याला कोण त्याचा कारभार फारणार आहे. तर आपला कारभारी आहे. पहिले जसे आपल्याकडे मुनीमजी राहायचे हिशोब वगैरे ठेवायला, काम करायला, तसे आपण आपले नगरसेवक आपल्यातून निवडून देणार आहे. तर नक्कीच आपण सारासार विचार केला पाहिजे की आपण कोणाला निवडून द्यायचंय. सद्विवेक बुद्धीने विचार करा आणि मतदान अवश्य करा. नाही, तुम्ही जर मतदान करायला नाही गेले तर तुमचं जे कर्तव्य ते पार पडणारच नाही. पण चुकीचा माणूस निवडून आल्यावर तुम्हाला त्याला 5 वर्ष सहन करावं लागणार आहे. त्यासाठी सावधान, काळजीपूर्वक मतदान करा, अवश्य करा. एवढंच मी आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यासोबतच आता निवडणूक आयोगाने पुढील निवडणुकांचं डिक्लेरेशन केलेलं आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जे काही मतदान करायचंय त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हेच निकष लावायचे. कारण की मित्रांनो, लोकशाही ही जी शासन व्यवस्था आहे, या लोकशाही शासन व्यवस्थेचे आपण नागरिक आहोत आणि आपल्याला हा अधिकार दिलेला आहे की आपण आपले प्रतिनिधी पाठवायचे असतात. जसं तुम्ही खासदार पाठवतात, आमदार पाठवतात, नगरसेवक पाठवतात, तसेच तुम्हाला सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष हे पाठवायचे असतात. आणि हे पाठवताना देखील तुमचं स्थानिक मनुष्य कोण काम करण्यासारखं आहे हे तुम्ही अनुभव घेतलेला असतं. तुमच्याच परिसरातले लोक उभे असतात निवडणूकला उमेदवार म्हणून, तर तुम्हाला त्यांचं पार्श्वभूमी चांगली, सांस्कृतिक, वैचारिक, जी काही सामाजिक बांधिलकी नक्कीच तपासा. कारण काय की हे तुम्ही तपासून दिलं तर योग्य प्रतिनिधी तुम्ही जातील आणि योग्य काम करेल. आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्याला हे जे काही कर्तव्य, या कर्तव्याच्या माध्यमातून आपल्याला आपलं भूमिका बजवायची आहे आणि भूमिका, योग्य भूमिका घ्या.
नमस्कार. सर्वांना एक विनय, सर्वांनी आज घराच्या बाहेर पडून आपल्या जे कुटुंब आहेत आणि जे शेजारी आहेत त्यांना सुद्धा आपण कन्व्हिन्स करून आपण त्यांना मतदानासाठी तयार करावं आणि त्यांना घेऊन जावं अशी मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मतदान करा, मतदान करा, मतदान करा, मतदान करा. सकाळी 7 वाजता मतदान करा. आम्ही मतदान करणार आहोत, तुम्ही पण मतदान करा. आम्ही मतदान करणार आहे, तुम्ही मतदान करा. अरे वा. मतदान करा, मतदान करा. आम्ही करणार आहोत, तुम्ही करा. सकाळी 7 ते 5:30 पर्यंत मतदान करा. मतदान करा, मतदान करा. तुम्ही मतदान करा, आवर्जून मतदान करा. मतदान करा, मतदान करा. आम्ही करणार, तुम्ही पण करा. नमस्कार, मी गिरीश पाटील. गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. आज मित्रांनो आपला मतदानाचा दिवस उजाडलेला आहे. तुम्हाला आज मतदानाचं पवित्र कार्य करायचं आहे. भारतीय राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा पवित्र अधिकार दिलेला आहे आणि तुम्हाला तो बजावलाच पाहिजे. कारण काय होतं मित्रांनो, आपण मतदान करत नाहीत आणि मतदान न केल्यामुळे नको ते प्रतिनिधी निवडून येतात. त्यासाठी तुमचा मतदानाचा हक्क हा तुम्ही बजावलाच पाहिजे. आपण मतदानाला न जाता आपण नंतर 5 वर्ष संबंधितांना शिव्यांचे लाखोले वाहतो, नावे ठेवतो, नको ते बोलतो, त्याला काहीच अर्थ नाही. तुम्हाला आज निर्णय घ्यायचा आहे. तुम्हाला तुमचा नगरसेवक कोण पाहिजे याचा निर्णय घ्यायचा आहे आणि त्यासाठी निर्णय घेऊन मतदान करायचं आहे. आणि मतदान करताना जसं एक बाप आपल्या मुलीचं कन्यादान करतो तशी ती महापालिका कोणाच्या ताब्यात द्यायची तुम्हाला, कोण ती चांगलं सांभाळू शकेल, तो कोण तुमचे प्रश्न सोडवू शकणार आहे, तो कोण तुमच्या कल्याणासाठी काम करणार आहे याचा विचार करण्याची वेळ तुम्हाला आलेली आहे. आणि तुम्ही हा विचार करून मतदानाला गेलं पाहिजे, आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. आणि आज जर तुम्ही निर्णय नाही घेतला, तुम्ही मतदानाला नाही गेले तर संपूर्ण 5 वर्ष तुम्हाला काही बोलण्याचा अधिकार तुम्ही गमावून बसलेले असतात. मतदान करा, योग्य उमेदवाराला करा. कोणाला करायचं ते मी सांगणार नाही. तुम्ही तुमच्या सद्विवेक बुद्धीने मतदान करा, योग्य माणसाला मतदान करा. आणि तुम्हाला समजा असं वाटत असेल त्या यापैकी हा उमेदवार आहे, हा याच्यासाठी नगरसेवक पदासाठी पात्र नाही, तो तुम्हाला निवडणूक आयोगाने एक स्वतंत्र अधिकार दिला आहे. त्याला म्हणतात नोटा. या नोटाचा देखील तुम्ही वापर करू शकतात. आणि नोटा म्हणजे काय की आम्हाला यापैकी एकही उमेदवार लायक नाही असं सांगण्याचा सुद्धा अधिकार आहे. आणि मित्रांनो, आणि तुम्हाला वाटत असेल की नको पाहिजे वगैरे, तर तुम्ही नोटा सुद्धा एक अधिकार तुम्हाला दिलेला आहे आणि तो देखील तुम्ही बजावू शकतात असं मी तुम्हाला सुचवू इच्छितो. पण शक्यतो निर्णय घ्या, योग्य माणसाला मतदान करा आणि नंतर त्या निवडून आलेल्या माणसाचं जे काही कामकाज आहे त्याच्यावर लक्ष ठेवा, इतकं सांगेल. मतदान करा. मित्रांनो, आज सगळ्यांनी मतदान करायचंय. घरी कोणी थांबू नका, आराम करू नका, मतदानाला जा सगळ्यांनी. लोकशाहीची बोला ना तुम्ही, आता तुमचं काम झालं. आम्ही मतदान करत आहोत, तुम्ही पण मतदान करा. सर्वांनी मतदान आम्ही मतदान करायला जाणार आहे, सहकुटुंब परिवार मतदान करणार आहे. तुम्ही सगळ्यांनी मतदान करा. आम्ही मतदान करणार, सर्वांनी मतदान करा. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मतदान करावं लागेल. मतदान करणार, मी मतदान करणार. क्या बात. मतदान करणार 100% मतदान. प्रत्येकाने घरातून बाहेर निघा, लवकर उठा, मतदान करू द्या. जय महाराष्ट्र. मतदान करणं हा लोकशाहींनी दिलेला आपल्याला अधिकार आहे आणि तो आपण बजावलाच पाहिजे. त्यावेळेस सर्वांनी मतदान करा. बरोबर, सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे. आपण अपेक्षा करून फायदा नाही, आपण स्वतःने पण मतदान केलं तर आपण आपल्या मामा उभं राहून बरं का तुम्ही. ज्याचं खाल्लं त्याला मतदान करा. मतदान सर्वांनी करा, तो आपला अधिकार आहे आणि आपल्याला
जर कधी विकास पाहिजे असेल तर प्रत्येकाने मतदान करा. सुट्टी ही एन्जॉय साठी नाही, मतदानासाठी मतदानाचा हक्क बजावा. मामा नाही तुम्ही बोलले की नाही बोला. मागच्या वेळेस तुम्ही मतदानाच्या दिवशी काय झालं? सगळ्यांनी घालवा आणि सगळ्या सहकुटुंब सहपरिवार लावून मतदान करा. आम्ही करा. मतदान करायलाच पाहिजे. आम्ही मतदान करणार आहोत. तुम्ही मतदान करा. का मतदान करायला चाललं लगेच. मामा बस आज सुट्टी आहे. थांबले घरी आज. असं आहे का? सुट्टी आम्ही मतदान केले, आपण सर्वजण मतदान करूया व लोकशाही बळकट करूया. मी मॉर्निंग ग्रुप सदस्य या नात्यानं सर्वांना आपल्याला विनंती करतो की मी मतदान केलेले अध्यक्ष पवार आणि सचिव श्री राजू पाटील यांच्या विनंतीला मान राखून आपण घराच्या बाहेर निघावे आणि सर्वांना मतदान करा. मतदान करा. मतदान आपला अधिकार आहे.